नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के क्लासेस ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती आपल्या गणिताच्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत जे काही व्हिडिओ पडले ते रेग्युलर तुम्ही पाहत जा, त्याच्यावरती कमेंट्स करत जा की जेणेकरून आम्हाला तुम्हाला ते व्हिडिओ आवडतात का किंवा काय या संदर्भात प्रतिक्रिया वेळोवेळी समजत जाईल आणि त्या अनुषंगाने आम्हाला त्याच्यामध्ये थोडाफार किंवा काही बदल करावा किंवा नाही करू नये अशा पद्धतीच्या आम्हाला सूचना मिळत जातील. तर चला आपण या नेक्स्ट याच सिरीज मध्ये आपण जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे किंवा जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे आंतरवेग वेळामधला बोट व प्रवाहावरील उदाहरणे. आता याच्यामध्ये काय असतात, याच्यामध्ये समजा दोन प्रवाह म्हणजे दोन गोष्टी असतात बघा. बोटीचा एक वेग असतो आणि प्रवाहाचा वेग असतो. म्हणजे एक तर बोट अशी जाते बघा, बोट हा पाण्याचा प्रवाह आहे, बोट पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाते. बोट पण काय जाते, पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाते. समजा ही बोट आहे, ही बोट पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाते. म्हणजे बोटीचा प्रवाह म्हणजे बोट जाण्याची दिशा आणि प्रवाहाची दिशा हे दोन्ही एका डायरेक्शन मध्ये असतात. अशा वेळेस रिलेटिव्ह स्पीड जो असतो तो काय वाढतो, कारण हा जो बोटीचा स्पीड आहे आणि हा जो पाण्याचा प्रवाह एका दिशेमध्ये असल्यामुळे बोटीच्या स्पीडला पाण्याचा प्रवाह काय पॉझिटिव्ह हेल्प करतो, म्हणजेच प्रवाह अल्टिमेटली बोटीचा वेग वाढतो. पण त्याच ऐवजी ज्यावेळेस बोटीचा वेग पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये असतो, बोट अशा डायरेक्शन जाते पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं, त्यावेळेस अल्टिमेट जो काय बोटीचा प्रवाह असतो त्याला पाण्याचा प्रवाह विरोध करतो आणि त्यामुळं रिझल्टंट स्पीड जो असायला पाहिजे होता तो कमी होतो. अशा प्रॉब्लेम मध्ये अशा पद्धतीचे प्रॉब्लेम असतील किंवा विमानाचा स्पीड असतो, वाऱ्याचा स्पीड असतो. विमान वाऱ्याच्या दिशेमध्ये जातं, त्यावेळेचा विमानाचा अल्टिमेट रिझल्टंट स्पीड, विमान वाऱ्याच्या विरुद्ध दिशेमध्ये जातं, त्यावेळेचा अल्टिमेट म्हणजे फायनल सापेक्ष वेग विमानाचा किती असेल. किंवा आपण बघा साधारणतः गाडी वाऱ्याच्या वेगामध्ये चालवतो त्यावेळेस गाडीचा जो सापेक्ष वेग असतो जास्त असतो, वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध दिशेमध्ये चालतो त्यावेळेस सापेक्ष वेग कमी असतो. अशा प्रकारचे प्रॉब्लेम असतात. मग प्रवाहामध्ये असताना सापेक्ष वेग वाढतो, प्रवाहाच्या विरुद्ध असताना सापेक्ष वेग कमी होतो. त्यावेळेस तो प्रवाहाचा वेग किती असेल, डाऊनवर्डला स्पीड किती असेल, अपवर्डला स्पीड किती असेल, अशा प्रकारचे हे प्रॉब्लेम असतात. तर त्या अनुषंगानं बघा, ज्या वेळेस प्रवाह दोन असतात बोटीचा प्रवाह. पहिल्यांदा बघा प्रवाहाचा बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध स्पीड, प्रवाहाच्या वेगाच्या विरुद्ध वेग, म्हणजे त्याला आपण v अपवर्ड म्हणूया. v अपवर्ड वेग कसा आहे अपवर्ड, म्हणजे दोन गोष्टी असतात, एक डाऊनवर्ड आणि एक अपवर्ड. वेगाच्या दिशेमध्ये डाऊनवर्ड स्पीड म्हणूया आणि वेगाच्या विरुद्ध दिशेमध्ये प्रवाहाच्या वेगाच्या दिशेमध्ये अपवर्ड स्पीड म्हणूया, अपवर्ड यू करूया. आणि बोटीचा प्रवाहाच्या दिशेत वेग म्हणजेच काय, वेग डाऊनवर्ड म्हणूया, वेग डाऊनवर्ड. इथं जी बोट आहे ती प्रवाहाच्या दिशेमध्ये जाते, अपवर्ड म्हणजे असं म्हणूया. ठीक आहे, बोट अशा पद्धतीने जाते. मग इथं डाऊनवर्ड स्पीड आणि इथं अपवर्ड स्पीड, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये. समजा प्रवाह असा आहे आणि बोट अशा पद्धतीने वरती चालली. प्रवाह या दिशेने आणि बोटचा स्पीड या दिशेने. हे अपवर्ड, हे डाऊनवर्ड, म्हणजे इथं प्रवाहाचा स्पीड आणि बोटीचा स्पीड एका डायरेक्शन मध्ये. इथं प्रवाहाचा स्पीड खाली आहे आणि बोटीचा वरती स्पीड आहे, म्हणजे अपवर्ड स्पीड म्हणतो. काय म्हणतो, अपवर्ड. फी अपवर्ड, फी डाऊनवर्ड. आणि इथं पाणी संत असताना, संत पाण्यातील बोटीचा वेग,
त्याला म्हणूया स्टील वॉटर, दॅट इज VS. आता VS जो असतो बघा, मी काय म्हणतोय, VS म्हणजे पाणी संत आहे. पाणी संत आहे म्हणजे इथं पाणी शांत आहे, म्हणजे तलावातलं पाणी असेल त्यावेळेस बोट, ही जी बोट आहे एक तर इकडे जात असेल किंवा इकडे जात असेल, डझंट वरी, पण हे पाणी शांत आहे त्यावेळेचा बोटीचा वेग म्हणजे द व्हेलॉसिटी ऑफ दी, that is the ship in still water, velocity of ship in the upward direction of the flow of the water, and velocity of the ship in the downward direction of the velocity of the stream. लक्षात. मग आता बघा, हे जे स्टील वॉटरचा स्पीड असतो म्हणजे VS जो असतो, VS हा अपवर्ड स्पीड आणि डाऊनवर्ड स्पीड याचा अवरेज असतो, म्हणजे VU प्लस VD डिवाइड बाय 2 VS. आता VS काय असतो, डाऊनवर्ड स्पीड आणि अपवर्ड स्पीड या दोघांचा अवरेज असतो. आणि मग हे जे डिफरन्स असतो या दोघांमधला, म्हणजे हे सगळं बघा, सगळ्यात जास्त कुठला असणार आहे याच्यामध्ये. आता बघा, फीडी म्हणजे काय असणार आहे, फीडीला हा प्रवाहाचा, हा जो असतो प्रवाहाचा वेग असतो. हा काय असतो, प्रवाहाचा वेग, आणि हा पण असतो प्रवाहाचा वेग. हा असतो प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा वेग V म्हणू आपण, प्रवाहाचा वेग V म्हणूया. प्रवाहाचा वेग. आता जो VD असतो, VD स्टील वॉटर मध्ये V ऍड करावा लागतो. बघा, VD जो असतो स्टील वॉटर मध्ये V ऍड असतो आणि VU असतो तो स्टील वॉटर मध्ये V मायनस होतो, म्हणजे विरुद्ध डायरेक्शन स्पीड आहे. लक्षात. म्हणजेच काय, थोडक्यात हे लक्षात ठेवा, त्याच्या जास्त खोलात जाऊ नका. हो, डाऊनवर्ड स्पीड असतो VD, हा अपवर्ड स्पीड असतो VU, आणि हा स्टील वॉटर मधला प्रवाहाचा म्हणजे बोटीचा वेग असतो, तो ह्या दोघांचा अवरेज असतो. आणि हे काय जो डिफरन्स असतो VD आणि VS किंवा VS आणि VU, हा जो डिफरन्स असतो तो असतो प्रवाहाचा वेग. एवढ्या गोष्टी माहित असू द्या. बघा, परत सांगतो, बोटीच्या प्रवाहाच्या दिशेत म्हणजे बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग एकच डायरेक्शन आहे, तो वेग असतो VD, सापेक्ष वाढणार आहे. बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग एकमेकाच्या विरुद्ध दिशेमध्ये आहे, त्याचमुळे बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये वेग कमी होतो. कारण का, बोटीला प्रवाहाच्या दिशेमधला वेग काय होतो, नलिफाय करावा लागतो, त्यामुळे वेग कमी होतो. म्हणजे हा VU अपवर्ड डायरेक्शन, VD डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि VS म्हणजे बोटीचा संत पाण्यातील वेग, म्हणजे हा दोघांचा अवरेज. आणि हा जो डिफरन्स असतो VU आणि VS किंवा VS आणि VD, हा जो डिफरन्स असतो तो हा डिफरन्स कशामुळे असतो, प्रवाहाचा वेग आहे. किती असतो डिफरन्स, प्रवाहाच्या वेगात. स्टील वॉटर मध्ये प्रवाहाचा वेग ऍड केला तर VD येतो, आणि स्टील वॉटर मध्ये प्रवाहाचा वेग मायनस केला तर VE येतो. इतकं समजलं तर आपण आता डायरेक्ट प्रॉब्लेम वर जाऊया. स्टॉप करू नको, स्टील ही कर झालं. आता आपण पहिले एक्झाम्पल बघूया. या पहिल्या एक्झाम्पल काय म्हणतोय बघा, एका बोटीला प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने काही अंतर कापण्यास लागणारा वेळ हा तेच अंतर प्रवाहाच्या दिशेने कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट आहे. तर संत पाण्यात बोटीचा वेग व प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर काय. बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये व्हेलॉसिटी अपस्ट्रीम, दॅट इज द अपवर्ड स्ट्रीम, दॅट इज द व्हेलॉसिटी ऑफ द बोट, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग. प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग डाउनस्ट्रीम म्हणायचं. व्हेलॉसिटी ऑफ द stream, velocity of the sea in the direction of the stream, velocity of the sea in the direction opposite to the direction of the stream, म्हणजे अपवर्ड वरच्या दिशेने वेग, हा खालच्या दिशेने वेग, आणि हा जो बोटीचा वेग आहे तो संत पाण्यातील बोटीचा वेग आहे. संत पाण्यातील बोटीचा वेग, प्रवाहाच्या दिशेत बोटीचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत बोटीचा वेग. आता संत पाण्यातला वेग जो असतो तो किती असतो, तुम्हाला आता सांगितलं, या दोघांचा अवरेज असतो. म्हणजेच काय, VU प्लस VD डिवाइड बाय 2. आता त्यांनी काय दिले आपल्याला, फक्त वेळेचं गुणोत्तर दिले. बघा, वेळेचं बघा, वेळ किती दिले, वेळ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये काही अंतर कापण्यास लागणारा वेळ हा तेच अंतर प्रवाहाच्या दिशेत जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट आहे. म्हणजेच काय, इथं दुप्पट वेळ लागणार आहे आणि इथं त्याच्या निमपट लागणार. समजते का, म्हणजे इथं जर 1 मिनिट लागत असेल प्रवाहाच्या दिशेमध्ये, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये दुप्पट लागणार आहे. समजते, 2:1.
2:1. बघा, एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये काही अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ, हा जो विरुद्ध दिशेमध्ये लागणारा वेळ, तेच अंतर प्रवाहाच्या दिशेत लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट आहे. बघा, मी सांगतोय अंतर फिक्स आहे. ही बोटीला समजा हे सीप याच्यामध्ये जाते, हा नदीच्या प्रवाहामध्ये जाते, नदीचा वेग असा आहे समजा, हे काही ठराविक डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे अंतर इथं स्थिर आहे. अंतर स्थिर असताना आपलं काय सांगितलं, अंतर स्थिर असताना वेग आणि वेळ काय असतात, व्यस्त प्रमाणात असतात. म्हणजे वेग वाढला तर वेळ कमी होतो, वेग कमी झाला तर वेळ वाढवावा लागतो, म्हणजे व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजेच वेळ जर इथं दुप्पट लागत असेल तर इथं वेग कमी असायला पाहिजे. वेगाचं गुणोत्तर काय असणार, वेग आणि वेळ इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. जर इथं वेळ दुप्पट लागत असेल याचा अर्थ इथं व्हेलॉसिटी म्हणजे वेग निमपट असणार आहे, म्हणजे 1:2. बघा, वेळ जर 2:1 असेल तर वेग कसला असला पाहिजे, 1:2 असला पाहिजे. लक्षात एवढं दिलेलं आहे. मग हे जो वेग आहे हा आपल्याला अपवर्ड वेग दिलेला, डाऊनवर्ड वेग दिलेला, आणि मग संत पाण्यातले वेग काढूया आपण. संत पाण्यातले वेग असणार आहे ह्या दोघांची काय असणार आहे, बेरीज डिवाइड बाय 2, म्हणजे 1 + 2 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आला, हा 3 डिवाइड बाय 2 म्हणजे किती, 1.5. आता हे किती झालं, 1.5. 1.5 हा संत पाण्यातील बोटीचा वेग आहे. संत पाण्यातील बोटीचा वेग आपण थोडस वरती घेऊया म्हणजे बरोबर दिसेल ते. 1 + 2 डिवाइड बाय 2 बरोबर 3 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आलं, हे 1.5. 1.5 हे जो आहे संत पाण्यातील बोटीचा वेग आहे. मग हा जो डिफरन्स आहे दोघांमधला, हा डिफरन्स किती, 1.5 - 1.5 किंवा 2 - 1.5 0.5. हा 0.5 कोणाचा वेग आहे, प्रवाहाचा वेग. हा काय आहे, प्रवाहाचा वेग. आणि हा पण प्रवाहाचाच वेग आहे, हा पण काय आहे, प्रवाहाचा वेग. आणि हा काय आहे, संत पाण्यातील बोटीचा वेग आहे, बोटीचा वेग. आपल्याला काय विचारलंय, संत पाण्यातील बोटीचा वेग तो किती आहे, संत पाण्यातील बोटीचा वेग तो आहे 1.5 आणि प्रवाहाचा वेग किती आहे, 0.5. या दोघांचा रेशो सांगायचा. रेशो सांगत असताना काय करा, ह्याला कम्प्लीट करा, याला 10 मल्टिप्लाय करा, 15 झालं, याला पण 10 मल्टिप्लाय 5 झालं, म्हणजेच काय, 5 × 15 5 × 5 म्हणजे 3:1. 3:1 हे गुणोत्तर आहे कशाचं, बोटीचा संत पाण्यातील वेग ऍज टू प्रवाहाचा वेग. लक्षात 3:1 असणार. कुठला, 3:1. बघा, याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल बघूया आपण. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये एक बोट आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये आणि प्रवाहाच्या दिशेमध्ये तेवढंच अंतर, काही अंतर म्हणजे हे अंतर फिक्स आहे प्रवाहाच्या दिशेत आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये. ते कापण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये इतकं तास घेते. आता तास इतके 8 तास 48 मिनिट घेते आणि प्रवाहाच्या दिशेमध्ये किती, 4 तास घेते. ऑब्वियस आहे, प्रवाहाच्या दिशेमध्ये तो जो प्रवाहाचा वेग आहे बोटीला मदत करतो म्हणून वेळ कमी लागतो, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये तेवढा अंतर काढण्यासाठी ते जे काही अंतर आहे फिक्स अंतर ते काढण्यासाठी जास्त वेळ लागतो. मग आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये, प्रवाह that is the velocity of ship in the opposite direction of the stream, that is upstream म्हणूया आपण PU, आणि इथं डाउनस्ट्रीम. लक्षात इथं स्टील वॉटर काय असणार आहे, PU + PD डिवाइड बाय 2. या दोघांचा हा जो आहे मध्य, हा दोघांचा मध्य म्हणजे संत पाण्यातल्या बोटीचा वेग. हा बोटीचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये, हा बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेमध्ये, हा बोटीचा वेग संत पाण्यामध्ये, पाणी संत असताना स्टील असताना हा बोटीचा वेग आहे. मग आपल्याला लागलेला वेळ दिला, वेळ किती दिलाय, इथं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये वेळ 8 तास 48 मिनिटं, 8 तास 48 आणि 48 मिनिट आहे. आणि प्रवाहाच्या दिशेमध्ये वेळ किती दिलाय, 4 तास. आता अंतर फिक्स असताना वेग आणि वेळामध्ये रिलेशन काय असतं, वेग आणि वेळामध्ये रिलेशन असतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तुम्ही अगोदर ह्या वेळेला एकतर पूर्ण मिनिटामध्ये कन्वर्जन करा, एकतर मिनिटामध्ये कन्वर्जन करा, जेणेकरून आपल्याला रेशो काढणं सोपं होऊन जातं. बघा,
8 तास आणि 48 मिनिटं म्हणजे हे किती मिनिटं झाली बघा. 8 तास म्हणजे 8 संग 48, 1 तास म्हणजे 60 सेकंद, 60 ने मल्टिप्लाय करा 48 बघा. 8 संग 48 म्हणजे 480 मिनिट प्लस 48 मिनिटं. हे किती मिनिटं झाली बघा. 480 प्लस 48 528. किती? 528 मिनिटं. 528 आणि हे किती होत आहेत. 624 624 240 मिनिटं. म्हणजे बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये जाण्यासाठी 528 मिनिटं लागत आहेत आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये 8 तास 48 मिनिटं लागत आहेत आणि बोटीला प्रवाहाच्या दिशेमध्ये 4 तास लागत आहेत. हे 8 तास 48 मिनिटाला मिनिटांमध्ये कन्वर्जन करून घ्या आणि 4 तासाला सुद्धा मिनिटांमध्ये कन्वर्जन करून घ्या, जेणेकरून रेशो काढणं सोपं होऊन जाते बघा. आता 8 तास म्हणजे 480 मिनिटं प्लस 48 मिनिटं म्हणजे 480 प्लस 48 528 मिनिटं आणि हे 4 तास म्हणजे 7 न मल्टिप्लाय करून घ्या 624 240 मिनिटं. तर आता रेशो काढायचा आपला. रेशो म्हणजे कोणत्याही कॉमन अवयवाने दोन्हीकडे भाग देऊ शकता तुम्ही डायरेक्ट बघा. 8 देऊ आपण बघ. 8 संग 48 8 संग 48 4 राहिला 8 संग 48 इथं 8 त्रिक 24 8 त्रिक 24 8 0 0 किती 66 तास 30 आला. अजून भाग जात आहे इथं 33 तास म्हणजे 2 त्रिक 6 2 त्रिक 6 इथं किती होतात 15. म्हणजे हा जो रेशो आहे वेळेचा रेशो काय. वेळेचा रेशो 33:15 बघा. 33:15. मग वेगाचं रिलेशन काय असणार. वेगाचं व्यस्त रिलेशन असणार आहे 15:33 म्हणजे 15:33 हा वेगाचं रिलेशन आहे. मग आपल्याला विचारले स्टील वॉटर संत पाण्यातल्या बोटीचा वेग. संत पाण्यातला जो बोटीचा वेग असतो याच्यामध्ये ठेवा व्ही यू किती असला वेग 15 प्लस व्हीडी 33 डिवाइड बाय 2 करा किती आला बघा. 15 प्लस 33 किती येतात 5 आणि 3 8 आणि 4 48 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आला 24. संत पाण्यातल्या बोटीचा वेग इतका आहे. मग या दोघांमधला डिफरन्स घ्या. या दोघांमधला डिफरन्स 24 मायनस 15 24 मायनस 15 येतात 9 आणि 33 मायनस 24 जरी केला तर 9. हा जो 9 आहे तो आहे प्रवाहाचा वेग. तो आहे प्रवाहाचा वेग आणि हा सुद्धा आहे काय प्रवाहाचा वेग. मग संत पाण्यातील बोटीचा वेग संत पाण्यातील बोटीचा वेग ऍज टू प्रवाहाचा वेग हा रेशो विचार. संत पाणी बोटीचा वेग किती आहे 24 ऍज टू प्रवाहाचा वेग किती आहे 9. हे उत्तर असेल बघा तुमचं 24:9. नेक्स्ट नंबरचा प्रॉब्लेम बघा 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे. एका बोटीचा संत पाण्यातील वेग आणि बोटीचा डाऊनस्ट्रीम स्पीड आणि बोटीचा हा अपस्ट्रीम स्पीड. संत पाण्यातील वेग दिलेला आहे 10. हा असतो प्रवाहाचा वेग हा असतो प्रवाहाचा वेग किती आहे हे 2 आहे. डाऊनस्ट्रीम कसा असणार आहे 10 प्लस 2 12. अपस्ट्रीम किती असणार आहे 8. हा वेग आहे. वेगाचा रेशो बघा. रेशो 4 2 जा 4 3 जा म्हणजे रेशो किती आहे 2:3 आला. मग वेळेचा रेशो काय असणार. वेळेचा क्लास होणार 3:2. वेगाचा रेशो 2:3 असेल तर वेळेचा 3:2 असणार आहे. आता बघा वेळ हा 3:2 आहे म्हणजे हे 3 भाग हे 2 भाग टोटल किती झाले 5 भाग. मग टोटल वेळ किती लागतो 5 भाग म्हणजे टोटल त्याने उदाहरण दिले बघा. बोटीला काही अंतर जायचंय आणि परत वापस यायचंय यासाठी टोटल वेळ किती लागतो 1 तास. म्हणजे 5 भाग बरोबर किती आहे 1 तास आहे. मग 1 भाग बरोबर किती असणार आहे 1 भाग बरोबर 1 डिवाइड बाय 5 तास. 1 डिवाइड बाय 5 तास म्हणजे 12 मिनिटं असतील साधारणतः. 1 डिवाइड बाय 5 1 मिनिटामध्ये बघा 60 डिवाइड बाय 5 बरोबर किती 12 मिनिटं. 1 भाग म्हणजे किती 12 मिनिटं. मग इथं किती मिनिटं लागतात बघा. इथं 3 भाग म्हणजे 12 त्रिक
36 मिनिटं, किंवा आपण ह्याच्यामध्ये फक्त ह्या भागामध्ये घेऊया. एक भाग म्हणजे 1 डिवाइडेड बाय 5, एक भाग म्हणजे 1 डिवाइडेड बाय 5 आवर्स. मग आता इथं बघा, अपस्ट्रीम डिस्टन्स, अपस्ट्रीम डिस्टन्स बरोबर वेग गुणिले वेळ, वेग गुणिले वेळ. वेग किती आहे? वेग आहे टू, बघा वेग अपस्ट्रीम वेग किती आहे? अपस्ट्रीम वेग आहे 8. ओरिजिनल 10 मायनस 2 केलं तर 8 होता. 8 गुणले वेळ किती लागत होता? वेळ हे 3 भाग गुणले 3, बघा 3 भाग, एक भाग म्हणजे की 1 डिवाइड बाय 5. हा वेग, हा वेळ म्हणजे किती आला बघा? 8, 5 डिवाइड करा, 8 चे 24 डिवाइड बाय 5, 24 डिवाइड बाय 5, 24 डिवाइड बाय 5 करा, 5 चोक 20, 4 ला 45, किती किलोमीटर? 4.8 किलोमीटर. त्याच पद्धतीने इकडे या, इथे सुद्धा डाऊनस्ट्रीम स्पीड बघा, डाऊनस्ट्रीम वेग बघा, डाऊनस्ट्रीम यासाठी वेग गुणले वेळ, वेग गुणले वेळ. डाऊनवर्ड वेग किती होता? 12 किलोमीटर पर आवर. त्यासाठी वेळ किती? 2 भाग, आणि एक भाग म्हणजे 1 डिवाइड बाय 5. 12 दुनी 24 डिवाइड बाय 5, 24 डिवाइड बाय 5 म्हणजे 4.8 किलोमीटर. म्हणजे डाऊनवर्डला 4.8 किलोमीटर जायचं आहे, अपवर्डला 4.8 किलोमीटर जायचं आहे. मग टोटल डिस्टन्स बरोबर, टोटल डिस्टन्स बरोबर डाऊनवर्ड डिस्टन्स प्लस डिस्टन्स अपवर्ड म्हणजे 4.8 प्लस 4.8 म्हणजे 9.6 किलोमीटर. टोटल डिस्टन्स त्या सीटनं कव्हर केलेला बोटने किती आहे? 9.6 किलोमीटर.